पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांकडे आता आपण वळूया। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक पार पडणार आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षातले प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असतील। या बैठकीमध्ये विधान परिषदेसाठीच्या इच्छुक उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली जाईल। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरींनी एक एक्सपोस्ट करत सर्वांचंच लक्ष आज वेधून घेतलं। आगामी काळात पक्षवाढीसाठी अजितदादांचा वारसदार म्हणून जय पवार यांनाच संधी मिळावी अशी उघड भूमिका मिटकरींनी मांडलेली आहे। जय पवारांना विधान परिषदेमध्ये पाठवा अशी विनंती करणारं पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लिहिलेलं आहे। विधान परिषदेची संधी द्यायची झाल्यास बच्चू कडू यांच्या समोर शिवसेनेनं एक अट ठेवल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। प्रहार संघटना ही शिवसेनेत विलीन करावी असा प्रस्ताव शिवसेनेकडून बच्चू कडूंना दिल्याचं समजतंय। दरम्यान बच्चू कडूंनी राज्यभरातल्या प्रहारच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मत मागून घेतलं असून 2 ते 3 दिवसांपूर्वी बच्चू कडूंची प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चाही झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। मला असं वाटतं ते अगोदर सन्मान्य शिंदे साहेबांबरोबर होते। त्यांच्या आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ते मंत्री देखील होते असं मला वाटतं। तर ह्याच्यावरती निर्णय तर योग्य आमचे नेते घेतील, आमचे सन्मान्य शिंदे साहेब घेतील। आता त्यांचा निर्णय हा त्यांच्याकडे आहे, माझ्याकडे नाही। आले तर स्वागतच आहे। महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। मराठी शिकण्यासाठी संघटनांनी मुदत मागितली असून मुदत देण्याबद्दल निश्चित विचार होईल, पण मुजोरी मात्र चालणार नाही असं सरनाईक म्हणतायत। प्रवाशांनी सुद्धा चालकांसोबत मराठीतच संवाद साधावा, मराठीत बोलणं ही प्रवाशांची सुद्धा जबाबदारी आहे असंही सरनाईकांनी म्हटलेलं आहे। किती महिन्यांची मुदत द्यायची हे उद्या बैठकीमध्ये आम्ही ठरवू। आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर त्या संदर्भातला निर्णय जाहीर करू असं सुद्धा सरनाईक यांनी स्पष्ट केलेलं आहे। तुम्ही जर असं म्हणाल की नाही आम्ही महाराष्ट्रात राहू, व्यवसाय करू, आम्ही रिक्षा चालू, आम्ही टॅक्सी चालू, परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदीमध्येच बोलणार, मराठी बोलणार नाही, हे चालणार नाही। आणि जे माझी भूमिका आहे त्या भूमिकेशी ते स्पष्टपणे सहमत होते। तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ते आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही, ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार नाही। म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर किंवा रिक्षा ड्रायव्हर हा हिंदी आहे, हिंदी भाषिकच आहे असं समजून प्रवाशांनी सुद्धा त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये संवाद साधणं योग्य नाही। जबाबदारी प्रवाशांची सुद्धा आहे। प्रवाशांनी सुद्धा त्यांच्याबरोबर मराठीमध्ये संवाद जर साधला तर 70% काम इकडेच आमचं संपेल। मुदत मागितलेली आहे, परंतु शेवटी मुदत मागितलेली आहे। उद्या आमचं आता आरटीओच्या अधिकाऱ्यांची मी बैठक केली, कारण मला कळलं पाहिजे ना, शेवटी त्यांनी मुदत वाढवली। आपल्याला हे राजकीय काही घोषणा आहे, मुदत वाढ ही त्यांनी मागितलेली आहे, आमची द्यायची तयारी आहे। पण फक्त आता किती वेळ द्यायचा, किती काळासाठी द्यायचा, कारण काय मुदतवाढ संपणार नाही। कारण आजच्याच बैठकीमध्ये कोणी 3 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 6 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 1 वर्षाची मागितलेली आहे। शेवटी आम्हालाही ठरवावं लागेल हो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।